नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी गवत कापणी यंत्राची माहिती घेणार आहोत। सुरुवातीला गवत कापणी यंत्राविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि त्यानंतर या यंत्राची देखभाल व दुरुस्ती याविषयी माहिती घेऊया। कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो, त्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गवताची वाढ होते। आता हे गवत म्हणजे वाढलेलं गवत कापण्यासाठी आपल्याकडे ब्रश कटर किंवा गवत कापणी यंत्राचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होत असताना दिसून येतो। आता हे यंत्र चालू कसे करायचे किंवा सुरू कसे करायचे याविषयी माहिती घेऊया। सुरू करत असताना अगोदर ते यंत्राच्या कंट्रोल्समध्ये जो त्यामध्ये इग्निशन स्विच असतो तो अगोदर ऑन करायचा। नंतर एक प्रायमर बल्ब असतो, प्रायमर बल्ब हा पुश करून साधारणतः 5-6 वेळा तो पुश करायचा। पुश केल्यामुळे त्याच्यामध्ये जी इंधनाची जी नलिका असते किंवा फ्युएल लाईन असते, त्या फ्युएल लाईनमध्ये जर एअर पकडली असेल तर ती एअर निघून जाते व ते चालू होऊ शकतं। पुल केल्यानंतर पुढे चोक द्यायचा गरज असेल तर, आणि वायर रोप जर ओढली तर इंजिन किंवा गवत कापणीचे यंत्र हे चालू होतं। आता आपण यामध्ये जी नायलॉन रोप असते ती कशी बदलायची याविषयी माहिती घेऊया। जसं गवत कापणीचे यंत्र वापरतो आपण की त्यावेळेस ती नायलॉन रोप ही खर्ची होते, त्यामुळे नवीन रोप आपल्याला त्यामध्ये बदलावी लागते। ती बदलत असताना की त्याचे जो फिरणारा स्पिंडल आहे किंवा जी चकती खालची ती चकती काढायची, त्याच्यामध्ये एक स्लॉट असलेली एक चकती असते आतमध्ये, आणि त्या चकतीच्या वरती जे नायलॉन रोप असते ती गुंडाळत घेऊन जायची, आणि त्याला दोन हे नॉच आहेत, त्या नॉचमधून 2 टोकं हे आहेत त्या नायलॉन रोपचे, ते बाहेर काढायचे आणि त्याची कवर असलेली जी चकती आहे ती बसून त्या स्पिंडलच्या मुख्य याच्यामध्ये आपल्याला त्याला फिट करायचे असते। त्यावेळेस छोटासा खट्टा असा आवाज येतो आणि तो आवाज आला की ते फिट झालं असं समजायचं। आता समजा यंत्र हे चालू होत नाहीये, आपण त्याच्यामध्ये फ्युएल आहे, आपण चेक केलं अगोदर की फ्युएल टँकमध्ये फ्युएल आहे, त्यानंतर इग्निशनचं जे स्विच आहे ते पण ऑन आहे, परंतु ती कॉर्ड देऊन कॉर्ड फिरूनही यंत्र चालू होत नाही। यावेळेस काय करायला पाहिजे तर ह्यामध्ये पहिला घटक म्हणजे फिल्टर, एअर फिल्टर असतात। ते एअर फिल्टर त्याच्या बाजूला जो स्क्रू असतो तो स्क्रू काढून आपण अगोदर एअर फिल्टर बाहेर काढून घ्यायचे, नंतर पेट्रोलच्या साहाय्याने ते चांगलं धुवून घ्यायचं एअर फिल्टर, आणि ते पुन्हा बसवायचं, आणि पुनश्च जी चालू करण्याची प्रक्रिया आहे, जी चालू करण्याची कृती ती करायची। आणि जर चालू झाले तर ओके, समजा तेवढं करूनही चालू झाले नाही तर पुढची गोष्ट म्हणजे फ्युएल टँक। म्हणजे अगोदर फ्युएल टँक यंत्राला जोडलेला जो असतो तो फ्युएल टँकचे सगळे स्क्रू काढून बाहेर काढून घ्यायची फ्युएल टँक, आणि फ्युएल टँकच्या आतमध्ये एक छोटासा फिल्टर असतो, तो फिल्टर चेक करून घ्यायचा। शक्यतो फिल्टरमध्ये कचरा आलेला असतो, तो कचरा त्या फिल्टरमधून साफ करायचा, म्हणजे फिल्टर पेट्रोलमध्ये धुवून घ्यायचं आणि थोडं झटकून घेतलं फिल्टर, त्याच्यामधला कचरा जो आहे तो निघून जातो। फिल्टर साफ केल्यानंतर त्या टँकमध्ये जे पूर्वीचं जे पेट्रोल आहे किंवा पेट्रोल आणि ऑइल मिक्सर जे आहे ते काढून टाकायचं, ते खराब झालेलं असतं ते काढून टाकायचं, आणि त्यामध्ये म्हणजे पुनश्च नवीन पेट्रोल ऑइलचं मिक्सर हे त्या टँकमध्ये पुनश्च भरायचं। या यंत्रामध्ये इंधन जे असतं ते म्हणजे पेट्रोल आणि ऑइल यांचे मिक्सर असते। याचं जर प्रमाण बघितलं तर हे प्रमाण असतं 25:1, म्हणजे 25 भाग पेट्रोल असतं आणि त्याच्यामध्ये 1 भाग हे ऑइल असतं। सर्वसाधारणपणे विचार केला तर 1 लिटरला 40 ml ऑइलची आपल्याला आवश्यकता असते। पेट्रोल आणि ऑइलचे मिक्सचर हे त्या टँकमध्ये पुनश्च भरायचे, आणि पुन्हा काढलेली जी टँक आहे ती आपल्या इंजिनला पुन्हा फिट करायची स्क्रूच्या साहाय्याने, आणि फिट केल्यानंतर ती कॉर्ड जी आहे चालू करण्याची ती आपण ओढली, इंजिन शक्यतो चालू होते एवढं केल्यानंतर,
आणि इतके करूनही जर इंजिन चालू झाले नाही तर आणखी एक भाग असतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे स्पार्क प्लग. तर स्पार्क प्लग खोलण्यासाठी एक स्पॅनर येतो. त्या स्पॅनरच्या साहाय्याने स्पार्क प्लग जो आहे तो खोलून घ्यायचा बाहेर, आणि नंतर स्पार्क प्लगला ज्याची कनेक्टर आहे ते पुन्हा लावून घ्यायचं. स्पार्क प्लगमधून जर व्यवस्थित करंट येत असेल तर ते पुन्हा जसा स्पार्क प्लग आपण स्पॅनरच्या साहाय्याने बाहेर काढला तसा पुन्हा तो जोडायचा आणि ते इंजिन चालू करायचं. आता ह्या सर्व गोष्टी करू नये जर हे सुरू झालं नाही, म्हणजे की गवत कापणी यंत्र किंवा ब्रश कटर सुरू झालं नाही, तर त्यामध्ये मग शक्यतो पिस्टनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, किंवा मग कनेक्टिंग रॉडमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, किंवा क्रँक शाफ्टमध्ये असू शकतो, किंवा सिलेंडरमध्ये असू शकतो. म्हणजे त्या ज्या इंजिनच्या जे आतले पार्ट आहे त्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे जर एवढे सगळी कृती करून चालू झाले नाही तर ते मेकॅनिककडे आपल्याला घेऊन जावं लागतं. आणखी एक यामध्ये मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला असे आढळते की इंजिन वगैरे चालू आहे, सर्व गोष्टी करत आहे, परंतु पॉवर ट्रान्समिशन जी आहे ती व्यवस्थित होत नाही. यावेळी जर बारकाईने बघितले आपण तर जो पॉवर ट्रान्समिशन शाफ्ट आहे तो निघालेला असतो. तर पॉवर ट्रान्समिशन शाफ्ट पुन्हा आपल्याला त्याच्या जाग्यावरती जर बसवला आपण तर हा प्रॉब्लेमही यामधून सॉल्व्ह होतो. आता या यंत्राचा उपयोग आपल्याला जर भात कापणीसाठी करायचा असेल तर ती अटॅचमेंट जी आहे, भात कापण्याची अटॅचमेंट ती बदलावी लागते. ती कशी बदलायची, तर जो स्पिंडल आहे, ज्या स्पिंडलवर नायलॉन रोप लावली तो स्पिंडल अगोदर काढून घ्यायचा, आणि भात कापण्याची अटॅचमेंट जी आहे ती त्या स्पिंडलच्या ठिकाणी जर आपण जोडली तर ते जे आहे म्हणजे ती अटॅचमेंटचा उपयोग करून भाताची कापणी करू शकतो. सदर यंत्र जर भात कापणीसाठी वापरली तर अर्थातच या यंत्राच्या साहाय्याने दोन कामं होतील. एक तर गवत कापण्यासाठी याचा उपयोग तर आहेच, आणखी भात कापण्यासाठी उपयोग होईल. मग हे यंत्र जे आहे ते यंत्र जास्त किफायतशीरपणे आपल्याला वापरता येईल. भात कापणी यंत्र वापरत असताना जेव्हा यंत्राचा स्पिंडल आणि नायलॉन रोप हे जोरात फिरतात तेव्हा जमिनीवरील काही दगड किंवा छोटे खडे आहेत ते उडतात, आणि ते उडून जर जवळपास कुणी उभं असेल तर त्यांना इजा होऊ शकते, अगदी डोळ्याला इजा होऊ शकते. त्यामुळं जवळपास जे लोक किंवा इतर जे प्रेक्षक किंवा कुणी असेल उभं, त्यांनी साधारणतः 15 मीटर अंतरावरती दूर उभं राहायला पाहिजे. भात कापणीचं काम जो मनुष्य करेल की त्यांनी गमबूट घातले पाहिजे, हेल्मेट घातलं पाहिजे, आणखी आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून इयर मफ्स असतात, आणि गॉगल किंवा चष्मा तो घातला तर तो स्वतःचं संरक्षण करू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला ही माहिती, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईकही करा. धन्यवाद.